नमस्कार मंडळी, मराठी स्टोरी या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की चपाती आणि भात खाल्ल्यानंतरही तुमची रक्तातील साखर पूर्णपणे नियंत्रणात राहू शकते, जर तुम्हाला ते खाण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर. गोड पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये 3 सोप्या नियमांचा समावेश करून तुम्ही तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित करू शकताच. शिवाय तुम्हाला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आनंद देखील घेऊ शकता. हो, ही अतिशयोक्ती नाही, तर एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. वैज्ञानिक गोष्ट आहे, सत्य आहे, जे प्रत्येक मधुमेही रुग्णाने समजून घेणं आणि स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनाच्या प्लेटमध्ये काय टाळावं यावरच लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात स्वतःला अनेक आवश्यक पोषक तत्वांपासून वंचित ठेवतो. प्रश्न हा नसावा की काय निषिद्ध आहे, तर तुमची प्लेट संतुलित कशी करावी आणि तुमच्या साखरेच्या पातळीला हानी पोहोचू नये. गेल्या 2 दशकांपासून मी मधुमेही रुग्णांना योग्य खाण्याच्या सवयी त्यांचं जीवन कसं बदलू शकतं हे शिकवते. या संपूर्ण प्रक्रियेत 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. तुमच्या प्लेटमध्ये कोणते पदार्थ आहेत, प्रत्येक धान्य किती खाल्लं जातं आणि तुम्ही ते दिवसाच्या कोणत्या वेळी खाता. हे 3 मूलभूत प्रश्न ठरवतात की तुमची रक्तातील साखर वाढेल की नियंत्रणात राहील. चला हे 3 स्तंभ एकामागून एक इतकी खोलवर समजून घेऊया की तुम्हाला पुन्हा कधी साखरेची चिंता करावी लागणार नाही. प्रथम सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि अनेकदा दुर्लक्षित केलेलं तत्त्व याबद्दल बोलूया. तुमच्या प्लेटचे पौष्टिक मूल्य आणि त्यावरील पदार्थ. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की बारीक चिरलेला, चाळलेलं किंवा साल काढून टाकलेलं कोणतंही धान्य आपल्या शरीरासाठी धोका बनत असतो. आपल्या शरीराला रिफाईंड पीठ, रवा किंवा इतर अशा रिफाईन उत्पादनांचा पचनास वेळ लागत नाही. हे धान्य पोटात जाताच ते जवळजवळ लगेचच ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतं आणि रक्तप्रवाहामध्ये सोडलं जातं, ज्यामुळे रक्तातील साखर गगनाला भेटते. याउलट जेव्हा तुम्ही संपूर्ण धान्य किंवा संपूर्ण गव्हाचं पीठ, ओटमील, बार्ली, राजगिरा किंवा ओट्ससारखे कमी प्रक्रिया केलेले पदार्थ खातात, तेव्हा त्यात असलेले मुबलक फायबर संरक्षक कवच म्हणून काम करतं. हे फायबर पचन प्रक्रिया मंदावतं, ज्यामुळे ग्लुकोज रक्तप्रवाहामध्ये मंद आणि नियंत्रित गतीने प्रवेश करू देतं. परिणामी शरीराला या ग्लुकोजचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळ मिळतो, ज्यामुळे रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होण्यास प्रतिबंध होतो. दैनंदिन जीवनात हे व्यवस्थित करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे घरी भाकरी बनवताना नेहमीच जाड संपूर्ण गव्हाचं पीठ वापरणं आणि शक्य असल्यास गव्हाचा कोंडा वेगळा घालणं. यामुळे फायबरचं प्रमाण आणखी वाढतं. गव्हाचे पीठ इतर जाड धान्यांमध्ये मिसळून बहुधान्य पीठ तयार करणं हा आणखी एक चांगला उपाय आहे. रागीचे पीठ, बाजरीचे पीठ, बार्ली पीठ किंवा सोयाबीन पीठ अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. ते केवळ चवीला चविष्ट नसून पौष्टिकतेनेही समृद्ध असतात. आता आपण भाताबद्दल बोलूया, जो मधुमेहींसाठी एक प्रमुख प्रतिबंध मानला जातो. सत्य हे आहे की भात पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त काही खबरदारी घ्यावी लागेल. जर तुम्ही भात खात असाल तर प्रथम ते उघडा आणि पाणी काढून टाका. यामुळे भातातील स्टार्च प्रमाण लक्षणीयरित्या कमी होतं. नेहमी लांब धान्य बासमती तांदूळ वापरा, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लहान धान्य चिकट तांदळापेक्षा खूपच कमी असतो. जाड, चिकट आणि स्वस्त तांदळाच्या जाती रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतात, म्हणून ते टाळणं शहाणपणाचं आहे. तसेच भागाच्या आकाराबद्दल लक्षात ठेवा. प्रत्येक जेवणात शिजवलेल्या भाताच्या अर्धा ते 3/4 वाटीपेक्षा जास्त खाऊ नका. शिवाय योग्य घटकांसह अन्नपदार्थांची जोडणी करण्याची कला देखील तितकीच महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही कार्बोहायड्रेट्सना प्रथिनं जसं की मसूर, चणे, राजमा, पनीर, सोया चंक्स, अंडी किंवा मासे आणि हिरव्या भाज्या आणि सॅलड सारखे फायबरयुक्त पदार्थ एकत्र करतात, तेव्हा हे मिश्रण साखरेचं शोषण लक्षणीयरित्या कमी करतं आणि या मिश्रणामध्ये 1 चमचा निरोगी चरबी जसं की शुद्ध तूप, मोहरीचं तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा मूठभर काजू, बदाम, अक्रोड आणि शेंगदाणे घेतल्याने साखरेचं शोषण आणखी कमी होतं. चरबी पचन कमी करून साखरेची पातळी स्थिर ठेवण्यासाठीही मदत करते. तुमच्या प्लेटचं संतुलन राखण्यासाठी नेहमीच एक सोपा सूत्र लक्षात ठेवा. तुमची संपूर्ण प्लेट 4 भागांमध्ये विभागा. प्लेटचा अर्धा भाग किंवा 2 भाग अशा भाज्यांनी भरलेले असावेत, ज्यामध्ये स्टार्च कमी असेल. भारतीय स्वयंपाकघरामध्ये अशा भाज्यांची कमतरता नाही. भोपळा, तेंडी, भेंडी, टोकदार भोपळा, कारले, फुलकोबी, वांगी, काकडी, टोमॅटो आणि शिमला मिरची. तुम्ही जितक्या जास्त विविध प्रकारच्या हिरव्या आणि रंगीबेरंगी भाज्या खाऊ शकता तितकं चांगलं. उर्वरित अर्ध्या प्लेट
प्लेटमध्ये प्रथिनयुक्त पदार्थ जसं की मसूर, चणाकरी, राजमा, पनीर, सोयाबीनचे तुकडे, अंडी किंवा मासे असावेत. शेवटची तिमाही कार्बोहायड्रेटसाठी समर्पित असावा, ज्यामध्ये भात आणि चपाती यांचा समावेश असावा. लक्षात ठेवा, तुम्ही प्रत्येक जेवणात फक्त एकच प्रकारचा मुख्य कार्बोहायड्रेट खावा. चपाती आणि भात हे एकत्र खाणं टाळा, कारण यामुळे कार्बोहायड्रेटचं प्रमाण दुप्पट होतं आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. या संपूर्ण जेवणात तूपसारख्या निरोगी चरबीचा संतुलित वापर खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही काही दिवस हे सूत्र सातत्याने पाळलं तर तुम्हाला स्वतःला दिसेल की तुमची साखरेची पातळी हळूहळू स्थिर होईल. हे जादू नाही तर विज्ञान आहे. तुमच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तुमच्या साखरेच्या पातळीचं निरीक्षण करणं आवश्यक आहे. ते शुद्ध आहे. मी नेहमीच रुग्णांना अंदाज लावण्याऐवजी अचूक डेटावरती अवलंबून राहण्याचा सल्ला देते. आजकाल असे CGM देखील आहेत जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी 24 तास दाखवतात. हे खूप उपयुक्त साधन आहे. पण जर हे उपलब्ध नसेल तर घरी एक चांगला ग्लुकोमीटर ठेवा. तुमच्या साखरेची पातळी नियमितपणे तपासण्याची सवय लावा, विशेषतः जेवणापूर्वी आणि जेवणानंतर 2 तास. हे खरं चित्र आहे जे तुम्हाला सांगतं की तुमचं अन्न तुमच्या साखरेच्या पातळीवर कसा परिणाम करत आहे. समजा तुम्ही एके दिवशी भात खाल्ला, वाटीभर भात खाल्ला, तर तुमची साखरेची पातळी सामान्य राहील, तर ते उत्तम आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही भाताचं प्रमाण थोडं कमी करू शकता आणि तुमच्या साखरेची पातळी आणखी सुधारते का ते पाहू शकता. एक डायरी ठेवा आणि तुम्ही काय खाल्लं, किती खाल्लं आणि नंतर तुमच्या साखरेची पातळी लिहा. हळूहळू ही डायरी तुमचा सर्वात चांगला मित्र पडेल आणि तुम्हाला तुमच्या शरीरासाठी काय योग्य आहे आणि किती प्रमाणामध्ये ते समजेल. हा नियम क्रमांक 1चा सार आहे. कमी परिष्कृत अन्न खा, सुज्ञपणे भाग नियंत्रित करा आणि सर्व काही निरीक्षण करा. आता आपण दुसऱ्या नियमाबद्दल बोलूया, कार्बोहायड्रेट बजेटिंग आणि वेळेबद्दल. तुमच्या मासिक खर्चाचं बजेट बनवण्यासारखे कुठे आणि किती बचत करायची आहे हे ठरवण्यासारखं समजा. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येक जीवनासाठी कार्बोहायड्रेट बजेट सेट करावं लागेल. तुम्ही चपाती आणि भात पूर्णपणे बंदी घालू नये, तर त्या बजेटमध्ये अशा प्रकारे समाविष्ट करा की तुमच्या साखरेची पातळी नियंत्रणात राहील. साधारणपणे प्रति जेवण 30 ते 45 ग्रॅम कार्बोहायड्रेट हे महिलांसाठी सुरक्षित मानले जातात, तर पुरुषांसाठी हे प्रमाण 45 ते 60 ग्रॅम असू शकतं. तथापि जर तुमच्या साखरेची पातळी नियंत्रणात नसेल तर नेहमी कमी प्रमाणामध्ये सुरुवात करा आणि नंतर तुम्ही निरीक्षण करत असताना समायोजित करा. आता प्रश्न उद्भवतो की ते 30 किंवा 45 ग्रॅम कार्बोहायड्रेट प्रत्यक्षात किती आहे. यासाठी काही मूलभूत माहिती आवश्यक आहे. मध्यम आकाराच्या पुरी किंवा चपातीमध्ये अंदाजे 15 ते 18 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. तर जर तुमचं बजेट हे 45 ग्रॅम असेल तर तुम्ही सहजपणे 2 चपात्या खाऊ शकतात, जर त्यासोबत भरपूर भाज्या आणि प्रथिने असतील. त्याचप्रमाणे अर्धी वाटी शिजवलेल्या भातामध्ये अंदाजे 20 ते 25 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. जर तुम्ही 3/4 वाटी भातामध्ये 30 ते 35 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. जर तुम्ही दालिया किंवा ओट्स खात असाल तर 1 वाटी शिजवलेल्या दालियामध्ये अंदाजे 25 ते 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. 1 वाटी पोह्यामध्ये देखील सुमारे 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. हे अंदाज तुम्हाला तुमचं बजेट निश्चित करण्यास मदत करते. या सर्वांमध्ये हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, जेवणात कधीही एकापेक्षा जास्त प्रकारचे मुख्य कार्बोहायड्रेट खाऊ नका. म्हणजेच रोटी आणि भात, रोटी आणि पोहे किंवा पराठा आणि भात एकत्र खाऊ नका. यामुळे कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढतच नाही, तर पचनावरही एक अतृप्त भार पडतो. जर तुम्ही भात खात असाल तर एकाच जेवणामध्ये भात आणि चपाती खाऊ नका. भाज्या आणि प्रथिने समाविष्ट करण्याचं सुनिश्चित करा. आता फळांकडे वळूया, जो गोंधळाचा एक मुख्य विषय आहे. मधुमेहांसाठी तुम्ही फळे खावीत का? तुम्ही ती किती खाऊ शकता, पण ते योग्यरित्या करा. कधीही एकटं फळ खाऊ नका, विशेषतः रिकाम्या पोटी. यामुळे साखरेचं प्रमाण जलद वाढू शकतं. मुख्य जेवणासोबत किंवा नंतर लगेच फळे खा. यामुळे फळामधील नैसर्गिक साखर हळूहळू शोषली जाईल. तथापि जर तुम्ही जेवणासोबत फळे खात असाल तर त्या जेवणात रोटी किंवा भाताचं प्रमाण कमी करा, जेणेकरून तुमचे एकूण कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढू नये. फळांचा रस आणि शेक पिण्यास सक्त मनाई आहे, कारण रसामध्ये फायबरची कमतरता असते आणि त्यामुळे साखरेचं प्रमाण जलद वाढतं. रस नाही तर संपूर्ण फळे खा. आणखी एक प्रभावी टीप म्हणजे
तुमच्या जेवणात कार्बोहायड्रेट शेवटला खा. सर्व भाज्या आणि प्रथिने आधी संपवा. नंतर चपाती किंवा भात खा. यामुळे पोटामध्ये फायबर आणि प्रथिने असतील याची खात्री होईल, ज्यामुळे कार्बोहायड्रेटचं पचन आणि शोषण मंदावेल. जेवणानंतर लगेच 10 ते 15 मिनिटं हलकं चालणं देखील खूपच फायदेशीर आहे. यामुळे स्नायूंना अतिरिक्त ग्लुकोज वापरण्यास मदत होते आणि जेवणानंतर साखरेचं प्रमाण वाढवण्यास प्रतिबंध होतो. ही साधी सवय मोठा फरक करू शकते. तथापि लक्षात ठेवा की जर तुम्ही इन्सुलिन किंवा इतर मधुमेहाची औषधं घेत असाल तर कार्बोहायड्रेटचं सेवन अचानक कमी केल्याने रक्तातील साखर कमी होऊ शकते, जे धोकादायक आहे. म्हणून कोणतेही मोठे बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तिसरा आणि शेवटचा नियम म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये प्रथिने घेणं. लोक अनेकदा प्रथिनांचं महत्त्व कमी लेखतात, विशेषतः मधुमेहाच्या संदर्भात. तथापि सत्य हे आहे की खाल्ल्यानंतर साखरेचं प्रमाण वाढवण्यापासून रोखण्यात प्रथिने सर्वात मोठी भूमिका बजावतात. प्रथिने पचनास वेळ लागतो, ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेलं राहतं आणि भूक कमी होते. हे तुम्हाला जास्त काळ तृप्त ठेवतच असं नाही, तर कार्बोहायड्रेटचं पचन देखील मंदावतं. शिवाय प्रथिने तुमच्या स्नायूंना मजबूत आणि संरक्षित करतात. हे महत्त्वाचं आहे, कारण आपले स्नायू ग्लुकोजचे सर्वात मोठे साठे आहेत. स्नायू जितके मजबूत असतील तितके ते जास्त ग्लुकोज शोषू शकतील आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होईल. एका सामान्य व्यक्तीला दररोज प्रति किलोग्रॅम शरीराच्या वजनासाठी किमान 1 ते 1.2 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. याचा अर्थ असा की जर तुमचं वजन 60 किलो असेल तर तुम्ही दररोज किमान 60 ते 72 ग्रॅम प्रथिने सेवन करावी. ही रक्कम खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते 3 जेवणामध्ये विभागणं, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक जेवणात पुरेसे प्रथिने मिळतील. आता प्रश्न असा आहे की किती प्रथिने आवश्यक आहेत? तुम्हाला प्रथिने कशी मिळतात हे काही सोपा अंदाज आहे. एका कोंबडीच्या अंड्यामध्ये अंदाजे 6 ते 7 ग्रॅम प्रथिने असतात. 100 ग्रॅम पनीरमध्ये 18 ते 20 ग्रॅम प्रथिने असतात. जर तुम्ही मांसाहारी पदार्थ खाल्ले तर 100 ग्रॅम, चिकनमध्ये 25 ते 27 ग्रॅम आणि 100 ग्रॅम माशांमध्ये 20 ते 22 ग्रॅम असतात. शाकाहारी लोकांसाठी डाळी प्रथिनांचा एक प्रमुख स्रोत आहे. मूग, तूर डाळ आणि मसूर यांसारख्या शिजवलेल्या डाळींच्या एका वाटीमध्ये 8 ते 10 ग्रॅम प्रथिने असतात. आणि सोयाबीन आणि त्यांचे पदार्थ जसे की सोया चंक्स किंवा टोफू हे देखील उत्तम पर्याय आहेत. यामुळे तुम्हाला दररोज किती प्रथिने वापरत आहात आणि किती वाढवायचे आहे याची अंदाजे कल्पना लक्षात येईल. प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि साखरेचं नियंत्रण कमी होऊ शकतं. म्हणून प्रत्येक जेवणात प्रथिने समाविष्ट करण्याचे सुनिश्चित करा. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात हे 3 नियम समाविष्ट केले तर मधुमेह हा आता एक गंभीर आजार राहणार नाही, तर एक साधं जीवनशैली आव्हान राहील. तुम्ही जे सहजपणे व्यवस्थापित करू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या प्लेटचं संतुलन राखायचं आहे, तुमचं कार्बोहायड्रेटचं बजेट करायचं आहे आणि प्रथिनांना तुमचा सर्वात चांगला मित्र बनवायचा आहे. जर तुमच्या अजूनही काही प्रश्न असतील, गोंधळ असेल तर मन मोकळेपणाने कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.